सुगरण कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आपण मस्त अशी खुसखुशीत खमंग अशी ही कडाकणी करणार आहोत। अगदी सोप्या प्रमाणात योग्य प्रमाण घेऊन कशी ती परफेक्ट बनवायची हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर अगोदर आपण एक इथे वाटी मी साखर घेतलेली आहे, ते आपण पाण्यात विरघळून घेऊयात। तर इथे मी अंदाजेच पाणी साखर बुडेन इतपत पाणी घालून घेतलेलं आहे। आता हे आपण गरम करून घ्यायचं, नुसतं ह्याचा पाक करायचा नाही, फक्त साखर आपली विरघळली पाहिजे एवढंच हे करायचं आहे। आता व्यवस्थित ही साखर हलवून घेऊ, म्हणजे साखर आपली लगेच वितळली जाईल। व्यवस्थित अशी ही हलवून घेतली म्हणजे व्यवस्थित आपली ही साखर, आपल्याला फक्त इथे साखरेचं पाणी करायचं आहे। अगदीच तुम्ही पिठी साखर ही वापरू शकता कडाकणीसाठी। ते तुम्ही पाहू शकता साखर आपली पूर्णपणे वितळलेली आहे। आता आपण गॅस बंद करायचा आहे। आता इथे मी त्याच वाटीने 2 वाटी मैदा घेतलाय आणि अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे। मैदा अगोदर आपण व्यवस्थित चाळून घेऊ आणि त्याच वाटीने बारीक रवा घेतलेला आहे, तोही चाळून घ्यायचा व्यवस्थित। तर ह्यात तुम्हाला चवीनुसार मीठ घालायचं असेल तरी तुम्ही घालू शकता। त्यात आपण मोहन करून घेऊया। तर इथे मी 2 चमचे पोहे खायचे ते साजूक तूप घेतलेलं आहे। अगदी कडकडीत असं हे मोहन आपण तापून घ्यायचं आहे आणि ह्या पिठात हे घालून घ्यायचं आहे। जास्त मोहन तुम्ही घातलं तर कडाकणी खुसखुशीत होते आणि जेव्हा आपण ती घटाला बांधतो तर ती तुटते। त्यासाठी कडाकणी म्हणलं की ती थोडीशी कडकच हवी, पण खुसखुशीत हवी। आता हे सर्व व्यवस्थित असं ह्या पिठात हे मोहन मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मैद्याला रव्याला हे व्यवस्थित मोहन चोळून घ्यायचं आहे, म्हणजे आपली कडाकणी मस्त अशी खुसखुशीत होते। आता इथे आपलं मिक्स करून झाले मोहन। हे साखरेचं जे पाणी ते मी पूर्णपणे कोमट करून घेतलंय, म्हणजे आपल्या बोटाला सहन होईल इतपतच हे गरम आहे। आता आपण हे थोडं थोडं घालून व्यवस्थित असं हे पीठ मळून घेणार आहोत। एकदम सर्व हे साखरेचं पाणी ओतायचं नाही, जसं आपल्याला लागेल त्यानुसार आपण थोडं थोडं करून ह्यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित असं हा आपण मळून घ्यायचं आहे। थोडंसं सैलसरच मळायचं, म्हणजे आपल्याला कडाकणी लाटताना जास्त जाचत नाही। अगदीच तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही मोठ्या वाटीने हे प्रमाण घेऊ शकता। आता इथे पाहू शकता आपला गोळा तयार झालेला आहे, पण ते थोडंसं कडक वाटतोय कारण की त्यामध्ये रवा आहे। तर आपण थोडं थोडं करून हे साखरेचं पाणी ह्यात मिक्स करून घेऊयात। आता इथे आपला पूर्ण हा गोळा मळून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि एवढं पाणी आपलं शिल्लक राहिलेलं आहे। तुम्हाला जर जास्त पातळ हवा असेल तर तुम्ही ते सर्व पाणी वापरू शकता, पण मला लाटण्यासाठी इतपत बरोबर आहे, त्यामुळे मी घट्टच ठेवले थोडंफार। आता ह्याप्रमाणे आपल्याला जेवढी कडाकणी हवी त्यानुसार गोळे बनवून घ्यायचेत। आपण इथे सर्व गोळे बनवून झालेत। साईडला थोडंसं मी मैदा घेतला आहे आणि त्यात ही गोळी आपण डीप करून कडाकणी लाटून घ्यायचे। इथे मी जे पापडाचं लाटणं असतं त्याने ही कडाकणी लाटत आहे। छान अशी पातळ लाटायची, पाहू शकता। जेवढी आपल्याला पातळ लाटता येईल तेवढी ही कडाकणी पातळ लाटायची। दोन्ही साईडनीच व्यवस्थित अशी लाटून घ्यायची। तुम्ही पाहू शकता मस्त अशी पातळ अशी ही लाटून घेतली आहे मी, म्हणजे ती फुगत नाही मधून। ते पहा माझी बोटं दिसत आहेत। ते मी 4-5 कडाकणी लाटून घेतल्यात। आता तेलही तापले, आपण त्यात ह्या तळून घेऊयात। अगदी मंद गॅसवरती ह्या तळून घ्यायच्यात। दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशा खरपूस भाजून घ्यायची। मंद गुलाबसर अशी ही तळून घेणार आहोत आपण।
ह्या तुम्ही एकदम 2-3 सोडल्या तरी चालतात, पण इथे माझी कढई बारीक असल्यामुळे मी एक-एकच तळून घेणार आहे. इथे पाहू शकता आपली कडकणी तळून झालेली आहे. आता दुसऱ्या बाजूने आपण ती तळून घेऊयात. छान अशी गुलाबीसर रंगावरती झाली की काढून घ्यायची आपण ती. आता आपण काढून घेऊया. अशाच प्रकारे आपण सर्व कडाकण्या तळून घेतल्या आहेत. हे पहा, सर्व कडाकण्या आपण तळून झाल्यात. ते एवढ्या पिठामध्ये एवढ्या अशा ह्या कडाकण्या तयार झाल्या आहेत. आता इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते की ती अशी खरपूस अशी मस्त झाली आणि अगदी तेलकटही नाही. तुम्ही माझा हात पाहू शकता, कुठेही तेल तुम्हाला हाताला दिसणार नाही, एवढ्या मस्त झालेल्या आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.